नाही, मी असं म्हटलंय, घाणीत राहायचं असेल तर बीजेपीला मतदान द्या, कोणी द्या तर डॉक्टरांनी द्या, इंजिनियरनी द्या, वकिलांनी द्या, प्राध्यापकांनी द्या, आय लव्ह अकोला म्हणणाऱ्यांनी द्या. आता तुम्हाला जर त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर वी आर वन ऑफ दी प्लेयर्स. आमच्यासारखे अनेक प्लेयर्स आहेत. तुम्ही प्रेसमध्ये आणखी एक मुद्दा मांडला की जात आणि धर्म मानणारे अकोल्यावाले, मग त्यांनी जर म्हणलं जात आणि धर्मासाठी आम्हाला घाणीत राहणे आवडले तर मग तो निर्णय त्यांनी द्यावा ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय. त्यांनी बीजेपीच्या बाजूने निर्णय दिला, आता निकष हाच निघतो की त्यांना घाणीत राहायचंय. वेल अँड गुड, लोकशाहीचा निर्णय आहे, तो मान्य करावा लागतो तुम्हाला. उबाटा शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. अजित पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. शरद पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. काँग्रेस बरोबर सुद्धा बोलली चालली. जी बोलली चालली नाही ती फक्त बीजेपी बरोबर, आणि ह्या सगळ्या ठिकाणी एका बरोबर नाही, वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे आम्ही असं जिल्ह्यांना सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते करा आणि निवडून या.